ओके. सर बघा प्रणव. क्वेश्चन काय म्हणतो बघा. एक चौरस आणि एक काटकोन चौकोन. ओके. एक चौरस आणि एक काटकोन चौकोन याची परिमिती समान आहे. ह्या दोघांची काय आहे, परिमिती समान. जर चौरसाची बाजू जर चौरसाची बाजू 16 मीटर असेल, तर काटकोनाच्या काटकोनाच्या बरोबर काटकोनाची लांबी 18 मीटर असेल, तर काटकोनाची बघा काटकोनाची काय रुंदी किती आहे असं विचारलं. तर बघा, इथे चौरसाची बाजू तुम्हाला जर 16 मीटर दिलेली आहे. बघा, दोन आहेत. बघा, एक चौरस आहे, मी लिहितोय. एक चौरस आहे ज्याच्या की चारही बाजू सारख्या असतात. चौरसाच्या बाजू तुम्हाला 16 मीटर दिलंय, म्हणजे ही 16 मीटर दिलंय, म्हणजे सगळ्या बाजू त्याच्या काय झाल्या, ही पण 16, ही पण 16 आणि ही पण 16. मग आता दुसरं काय म्हणले, काटकोन चौकोन आहे म्हणे. ठीक आहे, काटकोन चौकोन आहे समजा असा. काटकोन चौकोन आहे. हे ह्याचं काय, काटकोन चौकोन कोणाला म्हणतात रे? जो 90चा प्रत्येक बाजू काय 90ची, आता इथं इथं 90चं झालंय, इथं 90ची आहे, इथं अँगल 90चा आहे, इथं 90चा आहे. यालाच आपण चारी चारी कोण 90ची असतात, त्याला आपण काटकोन चौकोन असं म्हणतो. ओके, लक्षात आलं? जसं की काटकोन त्रिकोण 90चा हे करतो, अँगल तयार करतो. ओके, ठीक आहे. हा झाला काटकोन चौकोन, हा झाला चौरस. जे सॉल्व केलंस का रे? सर आ हो केलाय. ओके, ठीक. हे झाला चौरस आणि हा झाला चौकोन. ओके, मी बी दोन केलाय. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, छान. आता बघा कसं सॉल्व करायचं सांग. आता आपल्याला काय विचारलंय की बाबा काटकोनाची रुंदी किती, म्हणजे याची तुम्हाला लांबी दिलेली आहे बघा, आणि काटकोनाची लांबी लांबी दिलेली आहे ह्या काटकोनाची. बघा, काटकोनाची लांबी किती दिली आहे, 18 मीटर. ओके, आता विचारलंय आपल्याला बाळांनो, आपल्याला काय या दोघांची परिमिती काय म्हणलंय, सारखीच आहे. या दोघांची काय परिमिती सारखी आहे, परीघ, त्याला आपण परीघ पण म्हणतो. ओके, तर परिमिती दोघांची सारखीच आहे. बघा, याची बरोबर याची परिमिती बरोबर सारखीच आहे. पण मला आता काय करायचं आहे, रुंदी काढायची आहे. कोणाची, चौकोनाची. बरोबर, याची रुंदी काढायची. पण रुंदी काढण्यासाठी मला काय पहिल्यांदा आता काय करावं लागेल, कशाहून काढू शकतो, मला परिमिती काढावं लागेल का नाही? परिमिती काढा. किंवा सर रुंदी पहिल्यांदा काढायचं असलं तर चौरसाची मिती आपलं काढावं लागेल. ओके, ओके, ओके. मी काय करूया, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, का चौरसाची काढता येईल, कारण का त्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत, त्याच्यामुळे एक बाजू दिलं म्हणजे काय, चौरसाची परिमिती बरोबर 2 गुणिले बाजू. असंच का रे? का रे, 4 गुणिले बाजू सांग बरं. चला पहिल्यांदा चौरसाची परिमिती काढू. सर चौरसाची, 4 गुणिले बाजू. व्हेरी चार गुड. गुणिले चौरसाची बाजू बरोबर, चौरसाची परिमिती बरोबर पी बरोबर लिहिता. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू बरोबर 4 into साईड. ओके, चल. 4 गुणिले 16 किती आलं रे? 16 64. 64. 64. ओके, बघा. ओके, 64. बर, 64 वेगळा आन्सर आहे, 64 वेगळा आन्सर. छान. चल, जयचं 64 आलंय आणि 64 कोणा झालं रे? समरचं 64 आलंय आणि 64 जयचं आलंय. ठीक आहे, असो. बघा, आता मग मला काय करूया, आता काटकोन चौकोनाची परिमिती काढू. बरोबर, काटकोन चौकोन म्हणजे आपला आयात आयात असतो. बरोबर, काटकोन चौकोन चौकोन त्याचं काय सूत्र, 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. बरोबर का रे? चल, हो. आता 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 काय म्हटलंय, जर चौरसाची परिमिती जर आपली 64 असेल, तर या चौकोनाची परिमिती किती असणार आहे बाळांनो? 64. कारण का क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे,
काटकोन या दोघांची परिमिती सारखीच आहे. एक समान आहे. चौकोन आणि एक काटकोन चौकोन यांची परिमिती काय आहे? समान आहे म्हणले. त्याच्यामुळं तर दोन्हीची परिमिती आता काय आपली 64 आहे. तर मग माझ्याकडं काटकोन चौकोनाची परिमिती 64 आहे, तर 64 लिहितो इथं. 2 कंसामध्ये लांबी किती दिली मला? काटकोन चौकोनाची 18 मीटर अधिक रुंदी इथे दिले बघा. बरोबर. चल आता काय करूया? गुणून घेऊया. हो रे, थांब ना थोडस, 2 मिनिटं दम काढ की बाबा. मग थोडं दम काढ. बर, हा 2 आहे, गुणाकारात आहे, तर भागाकारात जात. छान. चला भागाकारात. ठीक आहे, तू म्हणशील तसं 18 अधिक रुंदी. चला काटछाट करू. बे एक बे आणि बे त्रिक 6 आणि बे दोन्ही 4 म्हणजे 32 झाले. ठीक आहे, असू दे 32 तर 32. आता रुंदी फाइंड आउट होईल आपली थोड्याच वेळात रुंदी फाइंड आउट होऊन जाईल. ओके, 32 मायनस 18 हा काय बेरीजीमध्ये तिकडे आल्यावर वजाबाकीमध्ये गेलेला आहे. रुंदी बरोबर 32 मधून जर मी 18 काढले तर उत्तर किती येतं रे? सांग रे. 12 का किती? किती उरतात रे? 14. बोला. 14. 14. चल, रुंदी किती आली? 4. चला सगळ्यांना समजलं रुंदी किती आली? 14. आता चेक करून घेऊ आपण परिमिती दोघांची सारखी येईल का. बघा बरं, येईल का नाही परिमिती? येणारच 100%. हे जर 14 असेल तर 64 याची पण परिमिती यायला पाहिजे. बघा 2 कंसात 18 अधिक 14. खरा बरं परिमिती रे. मग काय होईल? या दोघांचा गुणाकार होईल. 18 दोन्ही 36 आणि 14 दोन्ही 28. आलं का 64? झाले का? दोघांची परिमिती म्हणून सारखी आहे, तर एक बाजू आपल्याला मिळालेली आहे 12. ओके, तर सगळ्यांना समजलं का? बोला. सगळ्यांना सोपा क्वेश्चन होता.